नमस्कार, विजेताज रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी कुरकुरे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी रवा घेतलाय आणि पाव वाटी बेसन। आता आपण सुरुवात करूया। आता आपण हे चाळून घेणार आहोत। 1 वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी रवा, पाव वाटी बेसन, त्याच्यानंतर थोडासा बेकिंग पावडर आणि चवीसाठी मीठ। आता हे सर्व चाळून घेऊया। हे कुरकुरे आपल्या घरच्या साहित्यात आणि मस्त कुरकुरीत होतात। आता मी इथे पाणी आपलं जेवढं पीठ आहे त्याच्या 1.5 पट पाणी घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आणि आपण भाकरीला जशी उकड घेतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं। आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता आपण हे पीठ टाकूया। गॅस कमी करा, चांगलं मिक्स करून घ्या हे आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट ठेवा। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण 1 चमचा तेल टाकूया आणि पीठ मळायला घेऊया। आता आपण यावर थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकूया, 1 चमचा, आणि पुन्हा मिक्स करूया। आता आपलं हे पीठ थंड झालं थोडं की मग त्यावर 1 पाव चमचा इनो टाकूया। आता पीठ मळून झालेलं आहे चांगलं। आता आपण करायला घेऊया। थोडंसं हाताला तेल लावूया आणि ताटाला करायला घेऊया। असं याप्रमाणे करा। कुरकुरेचा आकार असा ओबडधोबडच असतो, त्यामुळे तसाच तुम्हाला जसं येईल तसं असेच आपण सर्व करून घेणार आहोत। आता मी असं सर्व करून घेतलेलं आहे। आता आपण तळायला घेऊया। आपलं तर तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण थोडे थोडे टाकूया। आपल्याला हे एकदम फास्ट गॅस नाही ठेवायचा, मंद आचेवर तळायचे। आपले कुरकुरे आता शिजलेले आहेत। आता आपण काढून घेऊया। तर दुसरी बॅच टाकूया आपण।
असे मंद आचेवर तळा, म्हणजे मस्त कुरकुरीत होतात आणि आपल्या घरच्या साहित्यात होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आपले शिजलेले आहेत आता चांगले. आता आपण हे काढून घेऊया. असेच सर्व मी तळून घेणार आहे. आता आपले कुरकुरे मस्त तळून झालेले आहेत. 2 पार्ट मध्ये करूया. आता आपण यामध्ये चाट मसाला टाकणार. मिक्स करून घ्या. हे काढून घेऊया एका बाउलमध्ये. आता आपण यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत. थोडीशी आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ. मिक्स करून घेऊया. हे पण काढून घेऊया. कुरकुरे इथे तयार झालेले आहे. मस्त कुरकुरीत झालेला आहे. एक खाऊन दाखवते तुम्हाला. मस्त कुरकुरीत झालेला. हे आपल्या घरच्या घरी कुरकुरे तुम्ही नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.